आपल्यासोबत आहेत वैभव, आपले प्रतिनिधी। वैभव, तुम्ही आता कुठल्या स्पॉटला आहात, काय अपडेट्स आहेत? प्रसन्न, सर्वांना उत्सुकता आहे की या मंचावर कोण असणार आहे। जसं संदीप देशपांडेंनी सांगितलं की सुप्रिया सुळे यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि हा ऐतिहासिक सोहळा असणार आहे, ऐतिहासिक क्षण असणार आहे। त्यामुळे यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सोबतीला कोण कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आणि मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इकडे 21 खुर्च्या आहेत, त्या इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत। आता 21 नेते या ठिकाणी असतील का, तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण का सर्वांनाच उत्सुकता आहे की या मंचावर नेमकं कोण कोण आसन व्यवस्थेत असणार आहे, कोणते चेहरे आहेत महत्वाचे ते असणार आहेत। कारण का अद्यापपर्यंत या खुर्च्यांना कुठल्याही प्रकारचं लेबलिंग म्हणजे नाव लावण्यात आलं नाहीये। त्यामुळे सध्या या खुर्च्यांवर कोणासाठी वापरल्या जाणार, म्हणजे प्रत्येक पक्षाचे, म्हणजे सध्या तरी इथे कुठल्याही पक्षाचं नाव किंवा झेंडा इकडे वापरला नसला तरी सध्या मात्र खुर्च्या नेत्यांसाठी तयार ठेवण्यात आलेल्या आहेत। जी माहिती मिळते ते साधारणतः 10 खुर्च्या वरती असू शकतात, ज्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्यांचे काही जुने जाणते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासूनचे जे नेते आहेत त्या नेत्यांना या ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे, अशी माहिती इकडे मिळते आहे। म्हणूनच साधारणतः 21 खुर्च्या आहेत त्या इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यापैकी फक्त 10 खुर्च्या वापरल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येते। आणि त्यामध्ये देखील काही मोजकेच महत्वाचे जुने जाणते बाळासाहेब ठाकरेंपासूनचे ज्यांचं स्वप्न होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका दिवशी तरी एकत्र येतील, अशा नेत्यांना या ठिकाणी स्थान देण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी इकडे आसन व्यवस्था आहे ती ठेवण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये मी नावं आता घेऊ शकत नाही, कारण का नावं अद्यापपर्यंत आलेली नाहीयेत, त्यामुळे कुठलंही लेबलिंग झालं नाही। त्यामुळे सर्वांना उत्सुकता हीच आहे की या खुर्च्यांवर विराजमान कोण होणार, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार कोण होणार, हा ऐतिहासिक क्षण कोण अनुभवणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे प्रसन्न। आणि त्यामुळे ह्या 21 खुर्च्यांपैकी किती खुर्च्या वापरल्या जातात, कोणकोणत्या नेत्यांना हा सन्मान मिळतोय, मान मिळतोय, जेणेकरून आगामी काळामध्ये ते या गोष्टी सांगू शकतील, हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यात साठवू शकतील आणि स्वतः ते मंचावर उपस्थित असतील। प्रसन्न, वैभव, या अपडेट्स आपण घेत राहू तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण